कर्जत तालुक्यात किसान क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचे काम जोराने पाहायला मिळते। जिथे शेतकऱ्यांच्या वरती अन्याय होतो तिथे किसान क्रांती संघटना त्यांच्या पाठीशी उभी राहते। 31 जुलै 2026 रोजी किसान क्रांती संघटनेच्या जिल्हा व तालुक्याचे पदाधिकारी प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतावरती जाऊन समोरच्या पार्टीकडून सामंजस्यपणे न्याय देण्याचे काम किसान क्रांती संघटनेकडून होत आहे। गणपत दामू लेकुरवाला यांचा मुलगा जितेंद्र गणपत लेकुरवाला यांनी आपल्या मालकीच्या 7/12 गुंठे शेतजमीन येथे भात पेरणी केली होती, परंतु सामनेवाला प्रॉपर्टीवाले प्रबोध अग्रवाल यांनी 19/2 या 7/12तील 38 गुंठे जागा खरेदी केली। त्यानंतर त्या जागेला कुंपण घातल्यामुळे स्थानिक शेतकऱ्याला जाणारा रस्ता बंद करण्यात आला। वहिवाटीचा रस्ता बंद झाल्याने शेतकरी आपल्या शेतामध्ये ट्रॅक्टर नांगर घेऊन जाऊ शकत नाही। तसेच शेतकऱ्याच्या शेतीमधून निघणारं पाणी ओढा बंद करून आपल्या जागेची निगा राखण्यासाठी सिमेंट मोरी टाकून देण्यात आल्या, परंतु त्या सिमेंट मोरी शेतजमिनीपेक्षा उंच असल्याने पाणी शेतीतील पूर्ण निघत नाही। पूर्ण पाण्याने भरलेली राहिली असल्याने शेतात केलेली पेरणी पूर्णतः खराब होऊन गेली आणि त्यामुळे शेतकरी शेती करू शकत नाही। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याने शेतकऱ्याने किसान क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हाध्यक्ष भरत राणे यांच्याकडे धाव घेतली। त्यानंतर रितसर अर्ज करून किसान क्रांती संघटनेकडे मदत मागण्यात आली। त्यानंतर किसान क्रांती संघटनेचे जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी आणि मालवाडी येथील शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये जाऊन पाहणी केली असता शेतकऱ्याची होत असलेली अडवणूक लक्षात आली आणि त्यानंतरच तेथील जागेची देखरेख करणारे कामगार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना शेतकऱ्याचा होणारं नुकसान, रस्त्याची अडवणूक याविषयी चर्चा केली असता शेतकऱ्याला पिकाच्या नुकसानीचे 10,000 रुपये देण्याचे सांगण्यात आले। त्यानंतर उंच असलेल्या मोर्या पुन्हा काढून 1 फूट खाली टाकून देण्यात येतील असेही शेतकऱ्याला आपल्या शेतीमध्ये ट्रॅक्टर जाईल एवढा मोठा रस्ताही देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं। किसान क्रांती संघटनेचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहून शेतकऱ्याला न्याय देण्याचे काम केले। शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष भरत राणे, जिल्हा संपर्क प्रमुख रामदास माळी, तालुका अध्यक्ष शरद तवळे, प्रवक्ते सुरेश खानविलकर, काशीनाथ धुळे, सुरेश यादव तसेच विशाल माळी, शरद रामू भोपी, शरद माळी, रुपेश माळी, रितेश थोरवे, शेतकरी जितेंद्र गणपत लेकुरवाले हे उपस्थित होते। 7/20/26 आपल्या इथे कर्जत तालुक्यामध्ये मालेवाडी गाव या ठिकाणी लेकुरवाले या शेतकऱ्याची एका पार्टीकडून रस्त्याच्या समस्या विषयी प्रश्न उपस्थित झालेला होता। सदर मालेवाडीच्या शेतकऱ्यांनी आमच्या किसान क्रांती संघटनेकडे धाव घेऊन न्याय मागण्यासाठी आम्हाला या ठिकाणी आणलं आहे आणि समोरील शेतकऱ्यांशी आम्ही बोलणं केलं। ज्या पार्टीने त्यांच्या बाजूला शेती घेतलेली त्यांच्याशी बोलणं केलं आणि सामंजस्यपणाने हा वाद मिटून ज्या शेतकऱ्याचं 10,000 रुपयाचं नुकसान पीक पाण्याचं जे झालेलं आहे तेही समोरची पार्टी त्या शेतकऱ्याला भरून देणार आहे। शिवाय त्याचा मोठा ट्रॅक्टर त्याच्या शेतापर्यंत जाईल इतका रस्ताही त्याच्यासाठी देणार आहे आणि हे आमचं बोलणं सामंजस्यपणाने झालेलं आहे आणि त्याचा प्रश्न सुटलेला आहे। जितेंद्र गणपत लेकुरवाला मी रहिवासी मालवडीच आहे। शेतीमध्ये जो पाणी साचलं आहे तर मोरे जे आहे शेतापासून 3 ते 4 इंच वरती टाकल्यामुळं शेतामध्ये पाणी साचलेलं आहे आणि राब माझा पूर्ण कुजून गेलेला आहे। म्हणजे आणि मग ते आता तुमचं जे राब गेलेलं आहे कुजून तुम्ही शेती लावू शकत नाही, मग त्याचा ते मोबदला देण्यासाठी तयार झालेत का? हो झाले आज ते 10,000 रुपये मोबदला देणार आहेत ते मला। कोण देणार आहेत ते? पार्टीवाले किरण बोराडे। आणि तुम्ही मागणी केलेली दुसरी त्या शेतीसाठी जाण्यासाठी रस्ता नाहीये, त्याविषयी काय झालं? शेतीसाठी त्यांनी मोठा ट्रॅक्टर जाईल तेवढा मला कबूल केला रस्ता देईल म्हणून तुम्हाला। ओके, म्हणजे ते कधी देणार आहेत ते रस्ता? संपल्यानंतर म्हणजे पावसाळा संपल्यानंतर म्हणजे दीपावलीच्या आसपास। ओके, किसान संघटनेचे पदाधिकारी आलेले आहेत त्यांच्यामुळे मला न्याय मिळाला, त्यांचे मी आभारी आहे। कर्जत लाईव्हसाठी रामदास माळी, कशेळे।